आज आपण व्यापारवादाचे टीकात्मक परीक्षण व क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ मर्कंटॅलिझम या संदर्भातला मागोवा घेणार आहोत. तर व्यापारवाद म्हणजे काय याची माहिती घेतल्यानंतर व्यापारवादाचे परीक्षण करणे गरजेचे आहे. त्या परीक्षणाचा अभ्यास आजच्या क्लासमध्ये घेणार आहोत. तर मी सर्वप्रथम प्राध्यापक बाभुळगावकर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. तर चला तर मग आपण व्यापारवादाचे टीकात्मक परीक्षण पाहूया. तर व्यापारवादावर अनेक विचारवंतांनी टीका केलेली आहे. त्यामधली नंबर 1 ची टीका आहे, पैशाला संपत्ती मानणे योग्य नाही. व्यापारवाद्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्व दिले. दुसऱ्या देशात वस्तू आणि सेवा नेऊन विकणे आणि त्या बदल्यात दुसऱ्या देशाकडून सोने आणि चांदी आयात करणे. सोने आणि चांदी म्हणजे त्याला आपण पैसा म्हणतो आणि हा पैसा म्हणजे संपत्ती होय अशी भूमिका व्यापारवाद्यांनी मांडलेली आपणास दिसून येते. पण आज आपण पाहतो की पैसा हा केवळ विनिमयाचं माध्यम असतं. म्हणजे पैशाच्या सहाय्याने वस्तूची देवाणघेवाण करता येते. पण व्यापारवाद्यांनी पैसा जवळ बाळगणे म्हणजे संपत्ती निर्माण करणे होय असे म्हटलेले आहेत. म्हणून त्यांनी या चुकीच्या गणितावर आधारित ही संकल्पना मांडलेली आहे. आज आधुनिक काळामध्ये पैशाला महत्त्व नाही. त्या पैशाच्या सहाय्याने आपण किती वस्तू आणि सेवा खरेदी करतो याला महत्त्व असू शकतं, पण त्यांनी पैशालाच अधिकचं महत्त्व दिलं. म्हणजे त्या आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की त्यांनी साधनालाच अधिक महत्त्व दिलं. म्हणजे पैसा हे एक साधन आहे. त्या साधनांच्या साहाय्याने आपल्याला आपल्या राहणीमानात वाढ करायची, आपल्या जीवनमानात वाढ करायची आहे, आपल्या विकासामध्ये वाढ करायची आहे. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे साध्याकडे दुर्लक्ष केले आणि केवळ साधनाकडेच लक्ष दिलेलं आहे. म्हणून पैशाला त्यांनी संपत्ती मानलेली आहे. तर आधुनिक काळामध्ये पैशाला संपत्ती मानणे योग्य नाही ही भूमिका आज टीकाकारांची आहे. तर दुसरी टीका आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकते. यामध्ये 2 नंबरची टीका आहे, सर्वच राष्ट्रांना अनुकूल व्यापार तोल सांभाळणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर व्यापारवाद्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक देशाने अनुकूल व्यापार तोल सांभाळावा. म्हणजे अधिकाधिक निर्यात करावी आणि कमीत कमी आयात करावी आणि निर्यात अधिक करून दुसऱ्या देशातील सोने आणि चांदी आपल्या देशामध्ये येईल आणि निर्यात वाढल्यामुळे देशाला सोने आणि चांदीचा साठा निर्माण होईल. पण त्याचबरोबर आयात कमी केल्यामुळे आपल्या देशातले सोने आणि चांदी दुसऱ्या देशात जाणार नाही. पण जर सखोलपणे चिंतन केल्यानंतर टीकाकाराचे असे मत आहे की अनुकूल व्यापार तोल सांभाळणे सर्वच राष्ट्रांना शक्य होत नाही. कारण एका देशाची निर्यात ही दुसऱ्या देशाची आयात असू शकते आणि दुसऱ्या देशाची आयात ही एका देशाची निर्यात असू शकते. म्हणून आयात आणि निर्यात एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण याकडे व्यापारवाद्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. जर सर्वच देशांनी केवळ निर्यातच करायचं ठरवलं आणि आयात करायचीच नाही अशी भूमिका ठेवली तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर मर्यादा येऊ शकतात. म्हणून रियालिटीमध्ये वास्तवामध्ये हा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे शक्य होणार नाही आणि म्हणूनच टीकाकाराचं असे मत आहे की सर्वच राष्ट्रांना अनुकूल व्यापार तोल सांभाळणे शक्य होत नाही. त्यानंतर तिसरी टीका आपल्याला अशी सांगता येईल की संपत्ती संचयातून प्रतिकूल व्यापार तोल निर्माण होतो. या संदर्भात विश्लेषण करताना आपण असं म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात निर्यात केली आणि कमी प्रमाणात आयात केली तर आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशातून सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात आयात होते. देशात सोने आणि चांदीचा साठा वाढतो. सोने आणि चांदी म्हणजे दुसऱ्या बाजूने तो पैसा आहे. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. जर देशात पैशाचा पुरवठा वाढला
चलनसंख्या वाढली तर देशामध्ये भाववाढ होते, देशामध्ये वस्तूच्या किमती वाढतात आणि देशात जर वस्तूच्या किमती वाढल्या तर देशामधले लोक देशातील वस्तू खरेदी करत नाहीत, तर तुलनेने दुसऱ्या देशातल्या वस्तू स्वस्तात असतात, त्यामुळे देशातील लोक दुसऱ्या देशातून वस्तू आणि सेवा आयात करतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशातल्या वस्तूच्या किमती महाग झाल्यामुळे विदेशी राष्ट्राकडून सुद्धा आपल्या वस्तूला मागणी येणार नाही, म्हणजे आपोआपच देशामध्ये निर्यात कमी होईल, देशातून निर्यात कमी होईल आणि देशाची आयात वाढेल, म्हणजे जे सोनं आपल्या देशामध्ये चांदी आहे, सोने आहे, त्याची दुसऱ्या बाजूने प्रक्रिया सुरू होईल आणि देशातले सोने आणि चांदी दुसऱ्या देशात जाईल आणि आपल्या देशाला प्रतिकूल व्यापारतोल निर्माण होऊ शकेल. म्हणजे दीर्घकाळाचा विचार केला तर संपत्ती संचयातून त्या राष्ट्रामध्ये प्रतिकूल व्यापारतोल निर्माण होऊ शकतो, म्हणजे कायमस्वरूपी देशाला अनुकूल व्यापारतोल सांभाळणे शक्य होणार नाही. तर ही एक महत्त्वाची टीका या परवादावर करता येऊ शकते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराला अवास्तव महत्त्व दिले. आता आपण व्यापारवादाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराला अवास्तव महत्त्व दिलं. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे दुसऱ्या देशातील सोने आणि चांदी आपल्या देशात येते, सोने आणि चांदीचा साठा निर्माण होतो, देश आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान होतो, हा विचार व्यापारवाद्यांनी मांडलेला आहे. पण केवळ आंतरराष्ट्रीय व्यापार करून चालणार नाही, तर अंतर्गत व्यापारसुद्धा महत्त्वाचा असू शकतो. लोकांना वस्तू आणि सेवा उपभोगण्यासाठी देशांतर्गत व्यापार होणे गरजेचे आहे. जर देशातील लोकांना वस्तू आणि सेवा चांगल्या दर्जाच्या मिळाल्या, चांगल्या वस्तू मिळाल्या, योग्य किमतीत मिळाल्या, तर त्यांच्या राहणीमानात वाढ होते, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांची कार्यक्षमता वाढीस लागते आणि देशाच्या उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून ही एक बाब महत्त्वाची आहे. पण व्यापारवाद्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले, म्हणजे अंतर्गत व्यापाराला पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि केवळ विदेशी व्यापाराला महत्त्व दिलं. ही एक महत्त्वाची चूक आहे व्यापारवाद्यांची, असं आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानंतर पाचवी टीका आपण अशी करू शकतो की सरकारी हस्तक्षेपाचे समर्थन चुकीचे आहे. आपण व्यापारवादाचे विचार पाहताना असे पाहिलेले आहे की देशाला आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवणं गरजेचं आहे. हा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी त्या देशातील सरकारने किंवा राजाने महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. त्यासाठी राष्ट्रातील सत्तेने निर्यात वाढविण्यासाठी पाठबळ दिलं पाहिजे. दुसऱ्या देशात व्यापार करताना तिथे वसाहती स्थापन केल्या पाहिजे राजाने. त्याचबरोबर तिथे वसाहती स्थापन करताना किंवा व्यापार करताना जर अडचणी आल्या तर प्रसंगी युद्ध केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशात कमीत कमी आयात करताना सरकारने महत्त्वाची भूमिका बजावायला पाहिजे. सरकारने आयातीवर कडक निर्बंध घातले पाहिजे. कोणत्या वस्तूचा देशातल्या लोकांनी उपभोग घ्यायला पाहिजे या संदर्भातली सुद्धा भूमिका राजांनी घ्यायला हवी. पण असे करणे टीकाकाराच्या मते योग्य नाही, कारण अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशातल्या सत्तेने किंवा राजव्यवस्थेने किंवा शासनाने हस्तक्षेप करणे फायद्याचे असू शकत नाही. वेळोवेळी अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप केल्यामुळे अर्थव्यवस्था मोडकळीस येऊ शकते, ही भूमिका टीकाकारांची आहे आणि खरंच आहे. तर आपण पाहिलेलं आहे की ॲडम स्मिथ असतील, डेव्हिड रिकार्डो असतील, JB शे असतील, यासारख्या सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी खुल्या व्यापाराच्या धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. सरकारने हस्तक्षेप नाही करायला पाहिजे. सरकारने केवळ बघ्याची भूमिका घ्यायला पाहिजे. केवळ कोणावर आर्थिक आणि जीविताची हानी होत असेल तरच तिथे संरक्षण देण्याचे काम हे सरकारचे आहे. ही आज आधुनिक काळात महत्त्वाची भूमिका मानली जाऊ शकते. त्यानंतरची टीका, शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. व्यापारवाद्यांनी केवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्व दिलं, पण शेतीकडे दुर्लक्ष केलं. त्यांचं मत आहे की शेती हा व्यवसाय
अनुत्पादक आहे, म्हणजे शेतीमधून राष्ट्राच्या संपत्तीत काहीच भर पडत नाही. तर त्यासाठी शेतीकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं. शेती ही तोट्याची असू शकते, त्यांना लक्ष देण्याची गरज नाही, ही भूमिका या पर्वतांनी मांडली. पण लोकांना जीवन जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते. अन्नधान्य देशामध्ये तयार होणं गरजेचं आहे आणि त्याच्या साह्याने लोकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होऊ शकतात आणि शेतीमध्ये सुद्धा संपत्ती निर्माण होऊ शकते. ही भूमिका निसर्गवाद्यांनी नंतरच्या काळात मांडलेली आपणाला पाहायची आहे. म्हणून ही एक मोठी टीका होऊ शकते की त्यांनी शेतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. शेती हा व्यवसाय अनुत्पादक स्वरूपाचा आहे असे त्यांनी मानलेले आहे. पण हे वास्तवामध्ये कोणताच व्यवसाय हा उत्पादक आणि अनुत्पादक असा फरक केला जाऊ शकत नाही. त्यानंतरची टीका, संरक्षण नीती योग्य नाही. व्यापारवाद्यांनी संरक्षण नीतीचा पुरस्कार केला, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्यांनी बंधनं घातली. कोणत्या वस्तूची निर्यात करायची, कोणत्या वस्तूची आयात करायची, देशातल्या लोकांनी कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यायचा, कोणत्या वस्तूचा उपभोग घेऊ नये, ही भूमिका राज्यसत्तेने समाजाला सांगायला हवी, अशी भूमिका व्यापारवाद्यांनी मांडलेली आपणास दिसून येते. पण हे संरक्षण नीतीचं धोरण आज आधुनिक काळात मान्य होताना दिसून येत नाही. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथने या संरक्षण नीतीचा विरोध केलेला आहे. त्यांच्या मते की अर्थव्यवस्थेवर कोणतेच बंधने असू नये, अर्थव्यवस्था खुली असायला हवी, मोकळी असायला हवी, जागतिक बाजारपेठ एक व्हायला हवी, तरच संपूर्ण जगाचे, संपूर्ण राष्ट्राचे आर्थिक कल्याण होऊ शकेल. म्हणजे संरक्षणाचं धोरण हे आर्थिक विकासाला मार्ग ठरू शकतं, ही भूमिका आज मान्य झालेली आहे. पण संरक्षण धोरणाचा पुरस्कार हा व्यापारवाद्यांनी केलेला आहे आणि ही एक मोठी चूक त्यांनी केली असे टीकाकाराचं मत आहे. त्याच्यानंतरची टीका, वसाहतवादाचे समर्थन हे चुकीचे आहे. आता आपण पाहिलेलं आहे की व्यापार वाढवण्यासाठी विदेशी व्यापार करणे गरजेचे आहे, दुसऱ्या देशात जाऊन वस्तू आणि सेवा विकणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या देशामध्ये वसाहती स्थापन करायला पाहिजे. प्रसंगी वसाहती स्थापन करताना अडचणी येत असतील तर युद्ध करायला हवं, ही भूमिका व्यापारवाद्यांनी मांडली. पण वसाहतवादाचं समर्थन आजच्या काळामध्ये करणे चुकीचे आहे, कारण आज आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये सुद्धा 200 ते 300 वर्ष हा कालावधी वसाहतवादाचा रूपाने आपण भोगलेलं आहे. भारत हा देश इंग्रजांची वसाहत होता आणि त्याचे दुष्परिणाम भारतीय लोकांना भोगावे लागलेले आहेत आणि वसाहतवाद न स्वीकारता सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवता येऊ शकतो, ही भूमिका आज अर्थतज्ज्ञ मांडताना दिसून येतात. म्हणून वसाहतवादाचं समर्थन करणे आजच्या काळात योग्य नाही. म्हणून व्यापारवाद्याचा हा विचार त्या काळच्या परिस्थितीला योग्य असेल, पण आज योग्य असू शकणार नाही. तर असे अनेक विचार आपल्याला वसाहतवादाच्या संदर्भातले टीकात्मक परीक्षण आपल्याला करता येऊ शकतात. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणू शकतो की व्यापारवादांनी त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून किंवा सरंजामशाही नाश झाल्यानंतर किंवा जमीनदारीशाहीच्या ऱ्हासानंतर जे एक पुरोगामी विचार मांडलेले होते ते त्या काळच्या परिस्थितीला योग्य होते आणि त्या काळच्या परिस्थितीला योग्य असल्यामुळे अनेक आर्थिक विचारवंतांनी त्यांचा आधार घेऊन अनेक सिद्धांत अर्थशास्त्राला दिलेले आहेत. पण आज ते विचार जशास तसे लागू होणे अर्थव्यवस्थेला दृष्टीने योग्य नाही. म्हणून त्यांचे महत्त्व आज जरी कमी वाटत असेल तरीही त्या काळच्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांचे विचार महत्त्वाचे होते आणि संपूर्ण युरोपला किंवा संपूर्ण जगाला पुढच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या टप्प्यात जाण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तर इथे आपण त्यांचे टीकात्मक परीक्षण पाहिलेले आहे. चला मग, धन्यवाद, थँक्स, हॅव अ नाईस डे.